नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार जाधव या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्व शेतकरी बंधूंना वाटत असेल की आपल्याला ऊसाचं उत्पन्न वाढवायचं आहे, टन्नेज वाढवायचं आहे, परंतु त्यासोबत आपला खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर आपण आपल्या कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊसाचं टनेज कसं वाढवू शकतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे की जे काय आपलं ऊस लागवड आहे त्यामध्ये सुरू असेल, पूर्व हंगामी ऊस असेल, तसेच खोडवा या सर्वांचं व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो व जे काय आपले उत्पन्न आहे ते आपले 80 ते 100 टनाच्या दरम्यान कसे आपण एकरी उत्पादन घेऊ शकतो याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत जे काय आपला ऊस आहे, तर ऊस लागवडीसाठी आपली जमीन कशी असावी. तर जमिनीची निवड यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो, तो आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर ज्या काही आपल्या सुधारित जाती आहे, ज्या विद्यापीठाने रिकमेंड केलेल्या असतील किंवा जे संशोधन केंद्र आहे त्यांनी रिकमेंड केलेल्या जाती कोणकोणत्या आहेत, कशाची निवड करू शकतो हे आपण बघणार आहेत. तसेच लागवडीची पद्धत, लागवडीमध्ये आपण रोप लावू शकतो किंवा किती फुटाच्या अंतरावर किंवा जोडवळ पद्धत याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. तसेच लागवडीसाठी योग्य अंतर किती असावे याची देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तसेच बेने किंवा आपण रोप लागवड करत असू तर रोप लागवड करण्या अगोदर आपलं जर्मिनेशन वाढवण्यासाठी आपण काय प्रक्रिया केली पाहिजे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तसेच ऊस पिकामध्ये पूर्व हंगामी ऊस असेल, तसेच आपला जो सुरू ऊस असेल यामध्ये कोणते आंतरपिके आपण लावू शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे खत व्यवस्थापन. ऊस हे सगळ्यात खादड पिकांपैकी, नगदी पिकांपैकी एक आहे. तर ऊस पिकाला आपण खत व्यवस्थापन कसे करू शकतो याविषयी चर्चा करणार आहोत. तसेच बाळ बांधणी व मोठी बांधणी जी असते तिला आपण भर लावणं म्हणतो, अर्थिंग अप म्हणतो, ही आपण केव्हा, कशी आणि का करावी याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तसेच फवारणी व्यवस्थापन, ऊसाचे अधिकाधिक फुटवे मिळण्यासाठी फवारणीतून आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तसेच ऊसाला पाणी देण्याच्या मुख्य अवस्था कोणत्या आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि जे काही ऊस पिकामध्ये महत्त्वाच्या कीड व रोग जे येतात त्यामध्ये हुमणी असेल, खोडकीड असेल, आपलं पोंगा बोईंग असेल किंवा रेड रॉट वगैरे जे रोग असतील याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर त्या पहिले सुरुवातीला ऊस पीक म्हटलं तर ऊस पिकाची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची. तर ऊस पिकासाठी जमीन ही सुपीक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन देखील असणं महत्त्वाचं आहे. तर ऊस पिकासाठी आपण साधारणतः जी काय आपली जमीन आहे, तर जमिनीचा आपला जो पीएच आहे तर तो पीएच आपल्याला 7.5 ते 8, साधारणतः थोडा अल्कलाईन पीएच असलेली जमीन सुद्धा आपल्याला लागवडीसाठी योग्य आहे. 6.5 ते 8.5, जास्तीत जास्त 8 पर्यंत ही सुद्धा देखील आपली लागवडीसाठी योग्य आहे. तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन, ऊस पिकाला आपल्याला माहिती आहे भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागत असते, परंतु ज्या जमिनीमध्ये आपला पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारे, आपलं सगळं पर्क्युलेशन व्यवस्थित होणारे अशी जमीन आपल्याला लागवडीसाठी निवडायची. कारण जी जमीन उत्तम निचऱ्याची नसेल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून राहील व हे पाणी साचून राहिल्यामुळे जे काही आपले फुटवे आहे, जे काही मुळा आहे, मुळांच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परिणाम झालेला बघायला मिळेल. त्यानंतर मध्यम ते भारी जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. तसेच जी काही जमीन आहे तर ती जमीन आपली साधारणतः 1 ते 1.5 मीटर खोलीची असणं गरजेचे आहे. 1 ते 1.5 मीटर म्हणजे साधारणतः आपली 3 ते 5 फूट खोली या जमिनीची असणं गरजेचं आहे. कारण ऊस हे पीक बघितलं तर ऊस पिकाचा आपण खोडवा धरत असतो. काही 1 वर्ष धरता, दोरी धरता, काही 3 वर्ष धरता. साधारणतः 3 वर्षापर्यंत आपण त्याचं कंटिन्यू जेरोटोनिंग म्हणतो, खोडवा वगैरे करत असतो. तर त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये खोलवर जात असतात. त्यामुळे आपल्याला जी काही जमीन आहे आपली 3 ते 5 फूट खोल असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जे आहे ते आपले 0.65% पेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. ऊस पीक आहे, ऊस पिकाला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य लागतात. त्यामुळे जे काही आपले अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्या जमिनीची सुपीकता म्हणजे जमिनीमध्ये असलेले सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय कार्बन या पदार्थांवरती अवलंबून असते. तसेच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब अधिक प्रमाणात असेल तर जे काही आपण अन्नद्रव्य असतील, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, तसेच सेकंडरी न्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट हे सर्व जे काय आहे ते आपल्याला लवकरात लवकर आपल्या पिकाला अवेलेबल व्हायला मदत होत असतात. तसेच जी काही जमिनीची प्रॉपर्टीज असतात, आपण म्हणू शकतो पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीची पोरोसिटी म्हणजे सच्छिद्रता, अशा ज्या काही गोष्टी आहेत
त्या आपल्या टोटली पूर्णपणे सेंद्रिय कर्बावरती अवलंबून असतात. त्यामुळे जेव्हा आपले ऊस लागवड करायची आहे, कमीत कमी तिच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.65% असणं गरजेचं आहे. किंवा नसेल तर अशा वेळी आपण जमिनीमध्ये सेंद्रिय खते, हिरवळीची खते यांचा वापर करू शकता. तसेच जमिनीचं जे काय आहे, जमीन आपली नांगरट वगैरे करत असतो, त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये कठीण थर बनत असतात, हार्ड लेअर बनत असतात. तर हे हार्ड लेअर आपल्याला फोडून घेणं गरजेचं आहे. तर त्या साधारणतः दर 3 वर्षांनी आपल्याला 1.5 ते 2 फूट खोलीवर जे काय आपलं सबसॉइलर असतं, तर सबसॉइलरचा आपल्याला वापर करून नांगरट करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून जे काय आपली जमीन आहे, जमिनीचा जो काही लेअर आहे, कठीण थर आहे, तो मोडून आपल्याला ऊस पिकाचं अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी गरज होईल. तसेच ऊस लागवडी अगोदर आपल्याला बेण्यांची निवड करणं गरजेचं असतं. कोणती व्हरायटी लागवड करायची किंवा काय करायचं याचा निर्णय घेणं गरजेचं असतं. आता बघितलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ झाले, तसेच आपण महाराष्ट्र ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, तसेच जे काही इतर आपले वसंतदादा साखर कारखाना यांनी सुद्धा काही मार्केटमध्ये जे काही बेणे आहे, व्हरायटी आणलेल्या आहे. तर आपण लागवडीसाठी साधारणतः जे काही आपलं महाराष्ट्र ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे आहे, त्यांनी आपल्याला साधारणतः 16 व्हरायटी रिकमेंड केलेल्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त त्या 16 व्हरायट्यांची लागवड केली जात असते. तर या व्हरायट्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला 3 प्रकारचं हंगाम बघायला मिळतात ऊसामध्ये. तर ऊस लागवडीमध्ये आपल्याला पहिला हंगाम बघायला मिळतो तो आडसाली हंगाम. त्यानंतर दुसरा येतो तो साधारणतः पूर्व हंगामी ऊस, तो आपण 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान लावत असतो. तसेच जे काही आपला पुढचा हंगाम आहे तो म्हणजे आपला सुरू ऊस, तो साधारणतः आपण 1 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान लावत असतो. तर जे काही आपल्या सुधारित जाती आहे, ज्या आपल्याला रिकमेंड केलेल्या आहेत महाराष्ट्र ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी, तर त्यामध्ये सर्वात पहिली व्हरायटी जी त्यांनी इंट्रोड्यूस केलेली होती, तर तिचं नाव होतं को 419. साधारणतः ही आपली मध्यम पक्वता गटातली मधली व्हरायटी आहे. हिचा वापर आपण सुरू ते आडसाली या 2 ऊसांसाठी या लागवडीसाठी करू शकता. साधारणतः त्यांचं आपण उत्पादन हेक्टरी बघितलं तर 122 मेट्रिक टन पर हेक्टर आणि आडसालीचं बघितलं तर 154, साधारणतः 155 मेट्रिक टन पर हेक्टर. त्यानंतर यापासून ॲव्हरेज जे काही साखर उत्पादन आहे तर ते आपल्याला 14.8 मेट्रिक टन पर हेक्टर, तसेच आडसालीचं 19.2 मेट्रिक टन पर हेक्टर मिळतं. आता ही व्हरायटी आपल्याला लावायची असेल तर जेव्हा आपण रसवंतीचा प्लॅन करणार असाल, म्हणजे साधारणतः आडसाली वगैरे असे लावणार असेल, रसवंतीसाठी द्यायचा असेल आणि गुळासाठी द्यायचा असेल, तर रसवंतीसाठी आणि गुळासाठी ही व्हरायटी अतिउत्तम आहे. जर आपला प्लॅन रसवंतीचा असेल किंवा गुळाला देण्याचा असेल, जे आपण गुळाचे कारखाने म्हणतो त्यांना देण्याचा असेल, तर आपण जी काही व्हरायटी आहे को 419 हिची निवड करू शकतात. नंतर पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे आपली को 740. ती साधारणतः उशिरा येणारी व्हरायटी आहे. तिचा पक्वता कालावधी पक्वता तिला उशिरा येत असते. हिची आपण तिन्ही हंगामासाठी निवड करू शकता, म्हणजे सुरू असेल, पूर्व हंगामी असेल, आडसाली अशी तिन्ही हंगामांमध्ये आपण हिची लागवड करू शकतात. साधारणतः या व्हरायटीचे उत्पन्न आपल्याला सुरूमध्ये 106 मेट्रिक टन, त्यानंतर जे काही पूर्व हंगामी ऊस आहे त्यामध्ये 123 आणि जे काही आपलं आडसाली आहे, आडसालीमध्ये 156 मेट्रिक टन पर हेक्टर मिळतो. साखरेचा उतारा बघायला गेलं तर साखरेचा उतारा देखील अतिशय या व्हरायटीला चांगला आहे. 12.6 जो काही सुरूमध्ये आहे, सुरूमध्ये 12चा उतारा देते आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये पूर्व हंगामीमध्ये 17चा साखरेचा उतारा मिळतो, तसेच आडसालीमध्ये आपल्याला 20 पर्यंत याचा साखरेचा उतारा मिळत असतो. या व्हरायटीचं मेन वैशिष्ट्य म्हणजे ज्या भागामध्ये आपल्याला पाणी कमी पडतं, साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याचा ताण ज्या ठिकाणी जाणार आहे, तर अशा ठिकाणी पाण्याचा ताण सहन करणारी ही अतिशय चांगली व्हरायटी आहे. ही व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा ताण सहन करून देखील पुढच्या वर्षी आपल्याला जो काही खोडवा धरणार आहे आपण, तो खोडवा आपल्याला चांगल्या प्रमाणात देत असते. ज्या ठिकाणी बघितलं आपण आपली जमीन हलकी आहे व जिथे पाण्याचा ताण लवकर बसतो, अशा ठिकाणी आपण या जी को 740 व्हरायटी आहे तिचा आपण लागवडीसाठी वापर करू शकतात. त्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती आपली को 7219 म्हणजे संजीवनी. तिचा जे काही पक्वता कालावधी आहे ती लवकर येणारी आहे. ती आपल्या सुरू आणि पूर्व हंगामीसाठी फक्त रिकमेंड केलेली आहे. तिचं आपण उत्पादन बघितलं तर साधारणतः 110
मेट्रिक टन पर हेक्टर जे सुरूसाठी आणि पूर्व हंगामीसाठी 131 मेट्रिक टन पर हेक्टर या प्रमाणामध्ये आहे. साखरेचा उतारा पण या व्हरायटीला चांगला आहे, तो म्हणजे साधारण 12.6 आणि 18.7 ही आहे. आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही तुमची लवकरात लवकर येणारी व्हरायटी असून हिला साखरेचा उतारा चांगला मिळतो. बाकीच्या व्हरायट्या बघितल्या आपण, उशिरा येत आहे पण साखरेचा उतारा कमी आहे. पण ही व्हरायटी साधारण तुमची लवकर पक्वता येऊन देखील हिला बाकी व्हरायटींपेक्षा साखरेचा उतारा हा अधिक प्रमाणात मिळत असतो. ज्या ठिकाणी आपल्याला रसवंतीसाठी ऊसाची तयारी करायची आहे तर रसवंतीसाठी हा ऊस लागवडीसाठी केला तर अतिशय योग्य राहील. लवकरात लवकर काढणीला येईल व लवकर त्याची गोडी देखील आपल्याला बघायला मिळेल व रसवंतीसाठी याचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. त्यानंतर पुढची व्हरायटी आहे जी म्हणजे को 7125 म्हणजे संपदा. ही व्हरायटी साधारणतः मध्यम कालावधीमधली आहे. हिची लागवड फक्त आपण सुरूसाठी करू शकता. सुरूमध्ये साधारणतः तिचं आपल्याला उत्पादन बघितलं तर 104 मेट्रिक टन पर हेक्टर. त्यानंतर साखरेचा उतारा 11.2 मेट्रिक टन पर हेक्टर. आणि ही व्हरायटीचं झालं बघितलं गेलं तर ज्या ठिकाणी आपले जास्त वारे वाहतात, जिथं वारे आपली जी काय ऊस आहे, ऊस पडण्याचं लोळण्याचं प्रमाण जे काय आहे जास्त असतं, ज्या ठिकाणी आपली भर चांगली लागत नाही अशा ठिकाणी आपल्याला लोळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतं. तर ही व्हरायटी आपली न नवळणाऱ्या व्हरायट्यांमधली आहे. म्हणजे ही व्हरायटी आपली आडवी पडण्यासाठी आपण काय म्हणू शकतो सहनशील आहे. ही व्हरायटी आपली आडवी पडत नाही. तसेच जो काही कानी रोग येतो तर कानी रोगासाठी देखील ही व्हरायटी आपली प्रतिकारक आहे. पुढची व्हरायटी जी आहे आपली ती को 7527. ही व्हरायटी आपली जी आहे तर ती व्हरायटी आपण मध्यम पक्वतेची आहे परंतु तिला तुरा कमी व न लोळणारी अशी ही जी काय आपली 7727 जी व्हरायटी आहे तर या व्हरायटीची आपण लागवड करू शकतात. ऊसाला बघायला गेलं तर ऊसाला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तुऱ्याचा प्रॉब्लेम म्हणजे जो काय आपला ॲरो असतो त्या ॲरोचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. ही व्हरायटी जी आहे आपली 7727 या व्हरायटीमध्ये आपल्याला तुऱ्याचा व लोळण्याचा जो काही आडवा पडण्याचा ऊस आडवा पडण्याचं प्रमाण जे आहे ते कमी बघायला मिळत असतं. त्यानंतर पुढची जी काही व्हरायटी आहे आपली ती म्हणजे को 8014 म्हणजे जिला सर्वजण महालक्ष्मी असं म्हणतात. ही व्हरायटी आपली लवकर येणारी आहे. ती आपली सुरू आणि पूर्व हंगामी या दोन हंगामांसाठी रिकमेंडेड आहे. तिचं उत्पादन साधारणतः 100 मेट्रिक टन हेक्टरच्या आणि जे काही पूर्व हंगामी आहे ते 135 मेट्रिक टन पर हेक्टर इतकं मिळतं. साखरेचा उतारा या व्हरायटीला अतिशय चांगला आहे. ज्या ठिकाणी आपल्याला गुऱ्हाळाला ऊस द्यायचा आहे तर ही फक्त व्हरायटी आपण गुळासाठी उत्तम आहे. या व्हरायटी जी महालक्ष्मी व्हरायटी आहे तर या महालक्ष्मी जी व्हरायटी आहे तिचा वापर आपण फक्त जिथं आपल्याला गुळासाठी पर्पज असेल, गुऱ्हाळांना ऊस द्यायचा असेल अशा ठिकाणी आपण महालक्ष्मी या वाणाची निवड करू शकतात. त्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे आपली को 8632 म्हणजेच निरा. ही मध्यम ते उशिरा येणारी व्हरायटी आहे. ही आपण तिन्ही हंगामासाठी लागवड करू शकतो. सुरू असेल, पूर्व हंगामी असेल, आडसाली असेल अशा तिन्ही हंगामांसाठी आपण या व्हरायटीची लागवड करू शकतात. सुरूमध्ये आपल्याला 106 मेट्रिक टन पर हेक्टर, त्यानंतर पूर्व हंगामीमध्ये 139 मेट्रिक टन पर हेक्टर व आडसालीसाठी आपल्याला जे काय उत्पादन आहे ते 169 मेट्रिक टन पर हेक्टर इतकं उत्पादन आपल्याला मिळत असतं. तसेच साखरेचा उतारा देखील या व्हरायटीला एकदम चांगलेला आहे. ही व्हरायटी आपल्या जे काही अधिक उत्पादन देणारे व्हरायटी आहे आणि अधिक साखर देणारे व्हरायटी आहे तर यांच्यापैकी एक आहे. हिचं आपल्याला अधिक ऊस उत्पादन तसेच अधिक साखर उत्पादन या व्यतिरिक्त या व्हरायटी आपल्याला उत्तम खोडवा धरण्यासाठी सुद्धा मदत करते. या व्हरायटीची आपण जर का आपल्याला उत्पादन देखील जास्त पाहिजे असेल, साखरेचा उतारा पण पाहिजे असेल आणि खोडवा पण उत्तम पाहिजे असेल असे तिन्ही कॅरेक्टरिस्टिक लागत असतील तर जी काही निरा व्हरायटी आहे ही निरा व्हरायटी आपल्यासाठी अतिशय योग्य आहे. या व्हरायटीची आपण लागवड करू शकतात. ही अशी एकमेव व्हरायटी आहे जी ती आपल्याला आपला खोडवा उत्तम देईल, साखरेचा उतारा चांगला देईल आणि आपल्याला वजन देखील चांगलं देईल. त्यानंतर पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे को 9412 म्हणजे फुले सावित्री. लवकर येणारी व्हरायटी आहे. ती आपण सुरू पूर्व हंगामी या दोन हंगामांसाठी लागवड करू शकता. तसेच तिचं जे काही उत्पादन आहे तर ते आपल्याला सुरू आणि पूर्व हंगामीच धरलं तर 120 ते 140 मेट्रिक टन पर हेक्टरच्या दरम्यान आपल्याला मिळत असतं. तसेच साखरेचा उतारा देखील या व्हरायटीला आपल्याला चांगला बघायला मिळतो 19.74 आणि 20.6. तसेच जी काही व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटी आपलं वैशिष्ट्य बघितलं तर अधिक साखरेचा उतारा देणाऱ्या व्हरायट्यांपैकी एक आहे.
आता आपण अशा व्हरायटी बद्दल बोलणार आहोत जी साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते. नाशिकचा भाग घेतला, कोल्हापूरचा भाग घेतला, साताऱ्याचा भाग घेतला, पुण्याचा काही भाग घेतला, या सर्व विभागांमध्ये सर्वात प्रचलित आणि सर्वाधिक 86-032 नंतर जी लावणारी व्हरायटी आहे तर ती आपली आहे फुले 265. हिची जे काय मध्यम ते उशिरा आपल्याला उत्पादन देणारी व्हरायटी आहे. हिची आपण तिन्ही हंगामात सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली या तिन्ही याच्यामध्ये आपण लागवड करू शकतात. हिचं उत्पादन बघितलं तर आपल्याला सुरूमध्येच 160 मेट्रिक टन पर हेक्टर, नंतरून तुमचं पूर्व हंगामीमध्ये 164 आणि आडसालीमध्ये साधारणतः 200 मेट्रिक टन पर हेक्टर इतकं उत्पादन आपल्याला मिळतं. तसेच जे काही साखरेचा उतारा आहे तो पण चांगला आहे. आपला 20 ते 25 पर्यंत हा आपल्याला उत्पादन देत असतो. आता ऊस लागवडीचा विचार केला तर ऊस लागवडीमध्ये आपण ऊसाला भरमसाठ प्रमाणामध्ये पाणी देत असतो. इतके खतं टाकतो ऊसाला की ज्या काही आपल्या जमिनी आहे, जमिनी आपल्या नापीक बनत चाललेल्या आहेत. तसेच जे काही जमिनी आहे, जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये क्षारयुक्त झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. तर जी काही ही व्हरायटी आहे तर ती व्हरायटी आपल्याला अधिक उत्पादन देणारी व्हरायटी आहेच, परंतु तिचा खोडवा पण उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही आपण पाणी खतं वगैरे देतो, जमिनी शारपट झालेल्या आहेत, चोपण झालेल्या आहेत, तर त्या शारपट आणि चोपण जमिनींसाठी अतिशय योग्य व्हरायटी आहे. शारपट आणि चोपण जमिनीमध्ये बाकी व्हरायटी आपल्याला पाहिजे तेवढं उत्पादन देऊ शकत नाही. जी काही व्हरायटी आहे आपली फुले 265 ही आपल्याला जी काही आपल्या शारपट जमिनी असतील, चोपण जमिनी असतील, इव्हन आपल्या चुनखडी देखील जमिनी असतील, तरी यामध्ये देखील आपल्याला चांगलं उत्पादन मिळवून देण्यासाठी ही व्हरायटी एकदम बेस्ट आहे. अशा काही जमिनीच्या प्रॉपर्टी असतील तर तिथे आपण त्या व्हरायटीची लागवड करू शकतात. त्यानंतर जे काय आपलं आहे पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे साधारणतः आता लागवड करत असलेली 10,001. ही पण व्हरायटी आपली चांगली आहे. ही व्हरायटी लवकर येणारी आहे. ती सुरू आणि पूर्व हंगामीसाठी फक्त रिकमेंड केलेली आहे. साधारणतः 132 आणि 151 मेट्रिक टन हेक्टर पर्यंतचं उत्पादन आपल्याला मिळतं. त्यानंतर साखरेचा उतारा जो काही सुरू आहे, सुरूमध्ये 19 मेट्रिक टन पर हेक्टर, पूर्व हंगामीमध्ये 21.53 मेट्रिक टन पर हेक्टर. तसेच जे काही आहे तर या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे हिला लवकर परिपक्वता येते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अधिक ऊस व साखर उतारा हिला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर तिचा आपल्याला उत्तम खोडवा व शारपट जमिनींसाठी योग्य अशी ही व्हरायटी आहे. ज्या ठिकाणी शारपट जमिनी असतील, आपल्याला अधिक ऊस उतारा वगैरे लागत असेल तर फुले 265च्या तुलनेत आपण बघितलं तर जवळपास सारख्या, थोडंसं व्हेरिएशन दोन्हीमध्ये, पण दोघी जवळपास सारख्याच व्हरायटी आहे. या 10,001ची किंवा फुले 265ची आपण शारपट जमिनीसाठी निवड करू शकता. त्यानंतर जी आहे ती म्हणजे फुले 0957 म्हणजेच कोयम 12-085 ही मध्यम उशिरा येणारी व्हरायटी आहे. ही सुरूमध्ये आपण हिची लागवड करू शकता. हिचं उत्पादन 130 मेट्रिक टन पर हेक्टर इतक्या प्रमाणात आहे. तसेच जे काही आहे तर ही व्हरायटी जी आहे आपली कोयम 12-085 तर ही आपल्याला गुळासाठी, बाकी आपण आधी 2 व्हरायटी बघितल्या तर त्यांच्यापेक्षा ही चांगली आपल्याला गुळासाठी व्हरायटी आहे. ही व्हरायटी आपल्याला गुळासाठी एकदम चांगली आहे. तसेच हिचा साखर उतारा बघितला तर साखर उतारा देखील हिच्यामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे लोळत नाही. ही व्हरायटी आडवी पडत नाही, लोळत नाही. ऊस जाड व वजनदार आणि रोगप्रतिकारक्षम असे सर्वाधिक वैशिष्ट्य असलेली ही व्हरायटी आहे. परंतु हिचा लागवड जे आपण करणार आहोत ती फक्त गुळासाठी अति उत्तम आहे. जिथं आपल्याला गुळाला ऊस द्यायचा असेल अशा ठिकाणी आपण हिची लागवड करू शकतात. त्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे कोयम 11-082 म्हणजेच फुले 11-082 आपली लवकर येणारी व्हरायटी आहे. सुरू आणि पूर्व हंगामी अशा 2 हंगामांसाठी ही रिकमेंड व्हरायटी आहे. तिचं ऊसाचं उत्पादन बघितलं तर सुरूमध्ये आपल्याला 104 मेट्रिक टन पर हेक्टर आणि जे काही आपलं पूर्व हंगामी ऊस आहे, पूर्व हंगामीमध्ये आपल्याला 120 मेट्रिक टन हेक्टर पर्यंत उत्पादन बघायला मिळत असतं. त्यानंतर पुढची जे काही साखर उतारा आहे, साखर उतारा पण जास्त तिला आपल्याला बघायला मिळतो. ही आपल्याला जास्त ऊस उत्पादन व लवकर परिपक्वता देणाऱ्या व्हरायट्यांमध्ये एक आहे. तसेच जे काही हिचं वैशिष्ट्य मेन आहे तर जांभळट रंगाचा जाड ऊस यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. तसेच जी काय आपला लालकुज रोग येतो, रेड रॉट वगैरे, तर याला देखील ही प्रतिकारक्षम अशी व्हरायटी आहे. त्यानंतर पुढची व्हरायटी जी आहे ती आपली म्हणजे MS 14-082 म्हणजे फुले ऊस
13007 ही मध्यम परिपक्व होणारी व्हरायटी आहे. सुरूसाठी रिकमेंड केलेली आहेत. 128 मेट्रिक टन पर हेक्टर हिचं उत्पादन आहे. साखर उतारा तिचा बघितला 17.58 मेट्रिक टन पर हेक्टर आहे. तसेच जे काही तिचं अजून एक वैशिष्ट्य, 2 वैशिष्ट्य आपण मेन वैशिष्ट्य आहे तेच बघूया. तर पाण्याचा ताण सहन करणारी ही व्हरायटी आहे आणि क्षार प्रतिकारक्षम तसेच तुरा जो काय आहे तो आपल्याला कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये बघायला मिळतो. मेन जी व्हरायटी आहे या व्हरायटीचे मेन वैशिष्ट्य पाण्याचा ताण पण सहन करणारे, त्यानंतर तुमचं क्षार प्रतिकारक्षम पण आहे आणि मेन तुमचा जो काही तुरा वगैरे निघतो तर तो तुरा निघण्याचं प्रमाण देखील या व्हरायटीमध्ये आपल्याला कमी बघायला मिळत असतं. पुढची जी काही व्हरायटी आहे त्या व्हरायटी बद्दल आपण बघणार आहोत ती म्हणजे आपली PDN 15012. जी काही व्हरायटी आहे तर ती व्हरायटी आपण सुरू, पूर्व हंगामी असेल, आडसाली असेल अशा तिन्हीसाठी आपण लागवड करू शकतो. याचं उत्पादन आपल्याला सुरूमध्ये 130 मेट्रिक टन पर हेक्टर, आपण बघितला पूर्व हंगामीमध्ये 156 मेट्रिक टन, त्यानंतर 164 मेट्रिक टन आडसालीमध्ये बघायला मिळतं. साखर उतारा पण अतिशय चांगला आहे. मेन ही व्हरायटी बघितली तर तिन्ही हंगाम आणि खोडव्यासाठी उपयुक्त, तसेच पाण्याचा ताण सहनशील व रसवंतीसाठी देखील उपयुक्त अशी ही व्हरायटी आहे. पुढची व्हरायटी जी आहे म्हणजे ती आपली म्हणजे कृष्णा कोयम, तिला आपण कोयम 88-121 असं देखील तिचं नाव आहे. ही उशिरा येणारी व्हरायटी आहे आणि सुरूसाठी रिकमेंड केलेली व्हरायटी आहे. उत्पादन बघितलं तर 115 मेट्रिक टन पर हेक्टर आणि साखर उतारा फक्त 14चा आहे. उशिरा परिपक्वता देते आपल्याला पण ती साखरेचा उतारा कमी देते. तिचा खोडवा उत्तम होतो आणि पाण्याचा ताण सहन करणे हे हिचे मेन वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर जी काही पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे को 9205. को 9205चा आपण विचार केला तर मध्यम उशिरा परिपक्वता होणारी व्हरायटी आहेत. तर ही व्हरायटी जी आहे तर ती गुळासाठी उत्तम आहे आणि मेजर करून जो काय आपला कोल्हापूरचा भाग आहे तर कोल्हापूरच्या भागामध्ये ही व्हरायटी जास्त प्रमाणामध्ये रिकमेंड केलेली आहे. पुढचं जे काय आहे आपलं, जे काय आपण ऊसाची लागवड करत असतो तर ऊसाची लागवड आपण 2 पद्धतीने करतो. साधारणतः आपण सुरुवातीला आता रोपांची पद्धत जास्त प्रचलित झालेली आहे तर आपण जे काही नर्सरी आहे नर्सरीमध्ये आपण एक डोळा पद्धतीने जे काय आपलं रोप आहे ते रोप वाढवत असतो आणि रोप वाढवून आपण त्याची लागवड करत असतो. दुसरी जी आपली पारंपरिक मेथड आपण जी म्हणतो ट्रॅडिशनल मेथड्स म्हणू शकतो तर जी काय आहे ती आपली म्हणजे बेने निवड किंवा बेने लागवड. बेने लागवडमध्ये आपण एक डोळ्याचं टिपरी जे असेल किंवा टिपरू असेल ते लावत असतो किंवा 2 डोळ्याचं अशा पद्धतीने आपण लागवड करत असतो. परंतु ही बेने आणि रोप निवड करताना देखील आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तर बेने व जे काही रोप आहे तर रोप लागवड करताना आपण काय काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती घेऊ. जे काही बेने आपल्याला निवडायचे आहे तर बेने निवडताना आपल्याला जी काही आपली व्हरायटी आहे ती काही पॅरेंट व्हरायटी असेल, तिची मदर व्हरायटी असेल तर ती व्हरायटीचं साधारणतः जे काही लागवडीपासूनचं वय आहे ते 9 ते 11 महिने, साधारणतः आपण म्हणू शकतो वर्षभर, 1 वर्षाच्या आसपास जी काही व्हरायटी असेल तर तिचं आपण लागवड करू शकतात. तसे जी काही आपण निवडणारे ऊस तो आपला पहिल्याच गोष्ट म्हणजे निरोगी पाहिजे. त्याच्यावरती कोणत्या प्रकारची लाल कूज नकोय, कोणत्याही प्रकारची खोडकीड नकोय, कोणत्याही प्रकारचं काही नकोय. त्याचा कांड्यांचा आकार चांगला पाहिजे, लांबलेला पाहिजे. तसेच जे काही झाड आहे कांडे आहे कांड्याची जाडी पण व्यवस्थित पाहिजे. तसेच जे आपण निवडणारे तर ते निरोगी, रसरशीत आणि अनुवांशिक दृष्ट्या शुद्ध बियाणं लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण विचार केला तर आपल्याला यामध्ये बघणं काय गरजेचं आहे, या व्हरायटीमध्ये कीड व रोग किती प्रमाणात आलेले, तसेच जे काय आपले कांडे आहे कांड्यांची लांबी, परत कांड्यांची संख्या, लांबी झाली, संख्या झाली आणि जाडी ही किती आहे हे आपल्याला बघणे गरजेचं आहे. तसेच जे काही आपण बेने वापरत असतो तर बेने आपल्याला वापरताना जे काय आपला सुरू ऊस असेल किंवा पूर्व हंगामी ऊस असेल किंवा फर्स्ट इयरचं प्लांटेशन म्हणू शकतो आपण, जे फर्स्ट इयरचं प्लांटेशन आहे त्याची आपण लागवडीसाठी निवड करू शकतात. जास्तीत जास्त आपल्याला धरायचं असेल तर आपण जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत आपला खोडवा धरू शकतो. त्यानंतर 3 वर्षानंतर आपल्याला बियाणं बदलणं गरजेचं आहे. आपण विचार केला तर ऊस बेने मळ्यातून आपण 20 डोळे असलेले समजा 1000 ऊस निवडले
ते आपण परत बेणं करण्यासाठी वापरले. तर या नंतरच्या वर्षामध्ये आपल्याला याच 1000 ऊसापासून साधारणतः आपण 20 डोळे घेतले तर 2 डोळ्याचे आपल्याला 20,000 टिपरी मिळतात. तर ही जी काय 20,000 टिपरी आहे, तर हे 20,000 टिपरीवरती आपलं साधारणतः तुम्ही बघितलं तर एक एक डोळ घेतला आपण, तर एक एक डोळ्याने आपले जवळपास 2 एकर इतकं क्षेत्र लागवड होत असतं. तसेच जे काही रोप आहे, तर रोप निवडताना आपल्याला पुढील प्रमाणे काळजी घ्यायची आहे. जे काय आपण रोप निवडणार आहोत, तर ते रोप निवडताना आपल्याला जे काय आपण ट्रेमध्ये कोकोपीट असेल किंवा पीट मॉस असेल किंवा जे काय असेल, तर शुद्ध निरोगी बेण्यापासून तयार केलेलं रोप वापरायचे आहे. तसेच जी काही आपली रोपे आहे, रोपांचं आपलं वय 30 ते 35 दिवसांचं असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 40 दिवसापर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त दिवसाचं रोप आपल्याला लागवडीसाठी निवडायचं नाही. तसेच ऊस रोप लागवड करताना आपल्याला त्यावरती बुरशीनाशक व जीवाणूंची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. साधारणतः आपण बघितलं सुपर केन जी काही नर्सरी असते, तर सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानामध्ये जी रोपं तयार झालेली आहे, तर ती आपल्याला साधारणतः 3 ते 4 आठवड्याची रोपे आपल्याला लागवडीसाठी निवडायची आहे. जिथे सुपर केन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, अशा ठिकाणी आपण 21 ते 28 दिवसाची जी काही रोपे आहे, तर ती रोपे आपण लागवडीसाठी निवडू शकतात. आता ऊसाची लागवड आपण मेन आपलं काय सरी पद्धतीने करत असतो. तर भरपूर भागामध्ये बघितलं तर साधारणतः आपल्याला सऱ्या इथून सुरुवात झालेल्या बघायला मिळतात. साधारणतः आपली पहिली सरी नाशिकचा जास्त विचार केला तर नाशिकमध्ये आपल्याला 3.5 फुटाची सरी बघायला मिळते, काही ठिकाणी 4 फुटांची. तसेच जी काही आहे अंतर ते 4.5 फूट पण बघायला मिळतं, 5 फूट पण बघायला मिळतं आणि साधारणतः 6 फूट जे आहे 6 फुटापर्यंत देखील आपल्याला जे काही ऊस आहे, तर ऊसाचं अंतर आपल्याला बघायला मिळत असतं. जी काही सरी आहे, तर त्या सरीमध्ये योग्य अंतर असणं अत्यंत महत्वाचं आहे. जेणेकरून जे काही आपण अंतर मशागतीचे कामं करणार आहोत किंवा जो काय आपल्या ऊसाला सूर्यप्रकाश मिळणार आहे, पाहिजे तेवढा स्पेस मिळणार आहे मध्यभागी त्याच्या वाढीसाठी, मुळांच्या वाढीसाठी, तर तो हा पुढे जाऊन आपल्याला आपलं जे काही ऊसाचं उत्पादन आहे, ऊसाच्या उत्पादना वाढीसाठी आपल्याला मदत करणार आहे. तर जे काय ऊस आहे, तर ऊस लागवड आपण 2 पद्धतीने करतो. आपण बघितलं रोप लागवड आणि बेनी पद्धत. आता आपण जी काही रोप लागवड करणार आहोत, तर रोप लागवड आपल्याला साधारणतः जे काही रोपांमधील अंतर आहे, तर ते आपण 1.5 फूट ते 2 फूट इतक्या पद्धतीने ठेवून करू शकतो. तर जे काय आपण रोप लावणार आहोत, तर रोप लागवड करताना आपल्याला जी काय आपली ही काही सरी आहे, या सरीमधलं अंतर आपल्याला 4 फूट आणि जे काय आपण रोपे लावणार आहोत, तर या रोपांमधलं अंतर इथं 1.5 फूट अशी आपण लागवड केली तर आपल्याला एक रोपांची संख्या मिळते 4007 रोपे. दुसरं आपण 2 फुटावरती समजा हे सरीतील अंतर आपलं 4 फूट आणि रोपांतील अंतर 2 फूट अशी आपण लागवड केली तर आपले साधारणतः 5555 इतके रोपे आपल्याला यामध्ये मिळत असतात. तसेच जे काही पुढचं जे आहे, आपण 4.5 बाय 1.5 या पद्धतीने लागवड केली तर 4.5 बाय 1.5 यामध्ये आपल्याला 6584 इतके रोपे बघायला मिळतात. याचं म्हणजे सरीमधलं अंतर आपलं हे 4.5 फूट आणि हे अंतर आपलं 1.5 फूट. दुसरी जी काय आपण 4.5 बाय 2 फूट म्हणजे हे अंतर आपलं 4.5 आणि हे अंतर आपलं प्लांट टू प्लांट हे झालं 2 फूट अशी लागवड केली तर आपल्याला साधारणतः 4938 इतकी रोपे आपल्याला आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये बघायला मिळत असतात. पुढचं अंतर जे काय आहे रोप लागवडीसाठी, तर ते अंतर आपलं म्हणजे 5 बाय 1.5 रोपांतील अंतर 1.5 फूट. तर 5 बाय 1.5 केली तर 5925 इतकी रोपे आपल्याला बघायला मिळत असतात. तसेच जे काही अंतर आहे 2 रोपातलं ते 2 फूट घेतलं आपण, 5 बाय 2 वरती लागवड केली 5 बाय 2 तर साधारणतः 4444 इतकी रोपे आपल्याला या मध्ये बघायला मिळत असतात. पुढची जी काय आहे आपण 6 फुटी सरी म्हणजे जनरली इथं आपल्याला आंतरपीक मोठ्या प्रमाणामध्ये लावायचं आहे, तर अशा ठिकाणी आपण लागवड केलेली असेल तर अशा ठिकाणी 6 बाय 1.5 वर लागवड केली, हे अंतर आपलं 1.5 फूट अशी लागवड केली तर 4938 इतकी रोप संख्या आपल्याला बघायला मिळेल. तसेच जी काही दुसरी आहे त्यामध्ये 6 बाय 2
अशी लागवड केली, हे अंतर आपलं रोपांमधलं अंतर 2 फूट आणि जे काही रो टू रो डिस्टन्स आहे तो आपला झाला 6 फूट. आपण एवढी लागवड केली तर आपले साधारणतः 3704 इतकी रोपे आपल्याला यामध्ये बघायला मिळत असतात. पुढचं जे काय आहे तर ते आपण लागवड करत असतो, जी काही आपला ऊस आहे तर ऊसाची आपण जनरली सर्वच विभागामध्ये डोळा पद्धतीने किंवा आपण ज्याला म्हणतो टिपरू लागवड किंवा बेने लागवड अशा पद्धतीने करतो. जनरली जी काय आपली लागवड आहे तर ती लागवड आपण करत असतो ती आपली जो काय एक डोळा पद्धत आहे, एक डोळा पद्धत आणि दुसरी जी आहे ती म्हणजे 2 डोळा पद्धत. अशा 2 पद्धतीने आपण ऊसाची लागवड करत असतो. आता ही पण आपल्याला जेव्हा आपण टिपरी लावणार, 1 डोळ्याची असेल 2 डोळ्याची असेल तर त्यामध्ये आपल्याला विशिष्ट अंतर ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 1 डोळा पद्धतीने लागवड करणार आहोत तर 1 डोळा पद्धतीने जेव्हा पण आपण कधी लागवड करणार आहोत तर हा जो आपल्याला डोळ्यामधला डिस्टन्स दिसतोय 1 डोळा पद्धतीने लागवड केली तर हा जो काही डिस्टन्स आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे 1 फूट. म्हणजे एक फुटावरती आपल्याला एक टिपरी किंवा टिपरू म्हणू शकतो याची लागवड करणं गरजेचं आहे. दुसरी जी काय आपली 2 डोळा पद्धत, ज्यामध्ये आपल्याला जे काय आपण टिपरी लावणार आहोत तर यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला 0.5 फूट म्हणजे आपलं झालं अर्धा फूट. अर्धा फूट जे काय अंतर आहे 2 टिपऱ्यांमधलं 2 डोळा पद्धतीमध्ये हे ठेवून लागवड करणं गरजेचं आहे. आता आपण हे अंतर बघितलं तर या अंतराविषयी आपण बघितलं तर आपण 1 डोळा पद्धतीने लागवड केली किंवा 2 डोळा पद्धतीने लागवड केली तर आपण 4 फुटाची सरी घेतली तर 4 फुटाच्या सरीमध्ये आपल्याला 1111 1111 ही काही रोप संख्या आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच 4.5 फुटावरती आपण लागवड केली तर आपल्याला 9876 इतकी रोप संख्या बघायला मिळणार आहे. तसेच 5 फुटावरती लागवड केली तर 8888 इतकी रोप आपल्याला किंवा ऊस आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यानंतर 6 फुटावरती लागवड केल्यास 7407 इतकी आपल्याला जी काही आपली संख्या आहे रोपांची संख्या बघायला मिळत असते. जे काय आपण रोप लागवड करतोय, रोप लागवडीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये म्हणजे आपण बघितलं तर दुप्पट जी काही आपल्याला फुटवे मिळणार आहे, ऊस मिळणार आहे, तर यामध्ये आपल्याला त्याची संख्या जी काही आपण बेने लागवड करणार आहोत तर बेने लागवडीने आपल्याला त्यापेक्षा जास्त संख्या बघायला मिळत असते. पुढचं जे काही आपलं आहे तर ती सध्या प्रचलित इतकी नाहीये, पण आपण पट्टा पद्धत म्हणू शकतो किंवा जी काही पद्धत आहे आपली तिला आपण हे म्हणू शकतो पट्टा पद्धत, जोडवळ पद्धत असं म्हणू शकतो. आता ही जोडवळ पद्धत आणि पट्टा पद्धत काय असते ते पहिले आपण समजून घेऊ. जी काही जोडवळ पद्धत करणार आहे आपण तर त्या जोडवळ पद्धतीमध्ये आपल्याला जे काय आपलं अंतर असेल 2 जोडांमधलं किंवा 2 आपण टिपऱ्या लावणार या टिपऱ्यांमधलं जे काय अंतर आहे साधारणतः हे अंतर बघितलं तर हे 2.5 ते 3 फूट या दोन याच्यामध्ये आपल्याला अंतर ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जी काय आपण रोपे असेल किंवा हे असेल त्यांची लागवड करणार असेल तर लागवड करण्यासाठी आपल्याला हा जो काही डिस्टन्स आहे तर हा आपण बघितला ही 2 डोळे पद्धत आहे, याच्यामध्ये 0.5 फूट. आणि जी काय आपली 1 डोळा पद्धत असेल, 1 डोळा पद्धत आपण जोडोळीमध्ये लागवड करणार असेल तर त्याच्यामध्ये अंतर आपल्याला 1 फूट ठेवणं गरजेचं आहे. आणि जी काय आपली मेन 2 सऱ्यांमधील अंतर आहे हे काय झालं 2 जोडांमधील अंतर, जोडमधील अंतर, हे जोडमधील अंतर आपल्याला 2.5 ते 3 फूट ठेवणं गरजेचं आहे. आणि जे काही सऱ्यांमधील अंतर आहे, सरीमधील अंतर, तर ते आपल्याला साधारणतः आपलं जे काय आहे ते आपल्या याच्यानुसार काय असेल 4 फूट असेल, 5 फूट असेल, 6 फूट असेल, जितकं आपल्याला अंतर ठेवायचं आहे ते अंतर ठेवून आपण लागवड करू शकतात. इथं बघायला गेलं तर ओळीतील अंतर बघितलं आपण, जे काय आपलं जोडमधील अंतर किंवा ओळीतील अंतर ते 2.5 फूट ठेवलं तर आपल्याला 11,851 म्हणजे जे काही 1 डोळा पद्धत 2 डोळा पद्धत म्हणतो त्यापेक्षा जास्त आपल्याला रोपं बघायला मिळतात. तसेच जे काही 3 फूट आहे 3 फुटावरती 9,876 इतकी जी काय ऊस आहे ऊसांची संख्या आपल्याला बघायला मिळते. या व्हरायटीचं आपण बघितलं तर मेन वैशिष्ट्य म्हणजे काय जनरली जी काय आपण लागवड करणार आहे
त्या लागवडीला आपल्याला दोन्ही बाजूंमध्ये सूर्यप्रकाश मिळायला भरपूर प्रमाणामध्ये मदत होते. तसेच जे काही मुळं वगैरे आहे, मुळांच्या वाढीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते. आणि जे काही आपले खतं वगैरे असतील तर खतांचं वगैरे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे अन्नद्रव्य देणार आहेत त्यांचा अपटेक आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच जे काय आपण लागवड करणार आहोत तर लागवड करण्यासाठी जी काय आपल्याला बेणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे, तर त्याविषयी आपल्याला आपण रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करतोच, परंतु ऊस पिकासाठी अपटेक वाढवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूंचा वापर करणं गरजेचं आहे. जे काय ऊस पिकाच्या वाढीसाठी आवश्यक जीवाणू आहे, तसेच ऊसामध्ये साखर उतरण्यासाठी जी काही पांढऱ्या मुळ्यांची वाढ आहे, पांढऱ्या मुळ्यांची वाढ वगैरे करण्यासाठी आपल्याला जी काही जीवाणू लागणार आहे किंवा जो काही आपला पुढे येणारा लाल कानी असेल, लाल कूज असेल, यांचं जे काही आपल्याला इन्फेक्शन थांबवायचं आहे तर यांच्यासाठी बीज प्रक्रिया करणं, बेणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जे काय ऊस पिकाला सर्वाधिक लागणारा जो जीवाणू आहे किंवा घटक आहे तो म्हणजे नायट्रोजन. तर नायट्रोजनसाठी आपल्याला ॲसिटोबॅक्टर नावाचे जीवाणू वापरणं गरजेचं असतं. ऊस पिकासाठी स्पेशली रिकमेंडेड ॲसिटोबॅक्टर. तर जे काय हे डॉक्टर बॅक्टोज ग्लुकॉन आहे, तर हे आपल्याला साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी, त्यासोबत जे काय आपल्याला फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आहे, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला 500 ग्रॅम प्रति एकर, व त्यासोबत जे काय ट्रायकोडर्मा व्हिरिडीचे जे काय आपले जे काही लाल कुज येणारे, लाल काने वगैरे येणारे यांच्यासाठी आपल्याला 500 ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून हे उत्पादन आपण वापरले तर ऊस पिकाचं आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेपासूनच एकसारखे उगवण बघायला मिळेल, एकसारखी वाढ बघायला मिळेल. तसेच जे काय आपण पीएसबी देतोय, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया, आणि जो फॉस्फरस जमिनीमध्ये आहे तर तो अविद्राव्य स्वरूपातला असेल, तर अशा ठिकाणी फॉस्फरसचा अपटेक वाढवायला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. पुढचं जे काय महत्वाचं आहे तर आपण कोणकोणते आंतरपिकं ऊस पिकामध्ये लावू शकतो. तर यामध्ये जनरली आपण आडसाली ऊसाबद्दल बोललं तर आडसाली ऊस आपला बघितला तर आपण लागवड करत असतो साधारणतः मे जूनच्या आसपास. तर त्यामध्ये आपण पावसाळी पिकांमधले खरीप पिकं जे असतील मूग, चवळी, सोयाबीन, भाजीपाला, यामध्ये अजून तुम्ही मूग लावू शकता, उडीद लावू शकताय. हे 2 पिकं देखील तुम्ही यामध्ये लावू शकतात. तसेच जे काही पूर्व हंगामी ऊस असेल, साधारणतः तो आपला लागवड करत असतो आपण ऑक्टोबर पासून ते नोव्हेंबर पर्यंत. त्यामध्ये बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी यांची आपण लागवड करू शकतो. तसेच त्यासोबत पूर्व हंगामीमध्ये आपण जे काही बीट आहे, लाल बीट, मुळा आहे, वाटाणा आहे, हरभरा आहे, या पिकांची देखील आपण आंतरपीक म्हणून लागवड करू शकतात. तसेच सुरू ऊस जो आहे, सुरू ऊसामध्ये आपण साधारणतः तो आपला लागतो डिसेंबर पासून तर 15 फेब्रुवारी पर्यंत. त्यामध्ये उन्हाळी भुईमूग असेल, आपला उन्हाळी कांदा असेल, काकडी असेल, टरबूज असेल, इथे आपलं खरबूज असेल, खरबूज झालं, फुलझाडे झालं, तर फुलझाडांची आपण लागवड करू शकताय. त्यानंतर ऊस पीक आपण बघितलं तर ऊस पिकासाठी आपल्याला सर्वाधिक जे काही अन्नद्रव्य लागत असतात, तर ऊस पिकाला आपण बघितलं तर नायट्रोजन मोठ्या प्रमाणात लागतो, फॉस्फरस देखील मोठ्या प्रमाणात, आणि पोटॅश पण जे काही वजन आहे, वजन वाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागत असतो. तर ऊस पिकासाठी आपल्याला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासोबत आपल्या ज्या जमिनीच्या काही प्रॉपर्टीज आहे तर त्या प्रॉपर्टीजचा आपल्याला अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्या जमिनीचा मग आपल्याला पीएच असेल, आपण बघितलं तर पीएच इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यासाठी. नंतर दुसरा फॅक्टर बघितला तर जमिनीचा ईसी काय आहे, जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता किती आहे, एनपीके म्हणू शकतो आपण. तसेच जे काही सेकंडरी न्यूट्रिएंट आहे, सेकंडरी न्यूट्रिएंट, आणि मेन याच्यासाठी महत्वाचा जो काय असतो तो म्हणजे आपला ओसी, ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बनची उपलब्धता किती आहे, हे सर्व करूनच आपल्याला ऊस पिकाला आपल्याला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येत असते. तर जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे तर अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपल्याला जे काही माती परीक्षण आहे, माती परीक्षण करणं गरजेचं आहे. हे माती परीक्षण करताना ज्या काय आपल्या सेंट्रलकडून किंवा NABL कडून ज्या ऑथेंटिक लॅब आहे तर या लॅबमधून करणं गरजेचं आहे. कारण की आता बघितलं तर भरपूर म्हणतात की लॅबमध्ये गेल्यावरती सगळ्यांचे पॅरामीटर सारखेच दिसतात. तर अशा वेळी आपल्याला जे काय आपल्या NABL ऑथोराइज लॅब आहे यांकडून आपण माती परीक्षण करून घेऊ शकतो.
ही जी काय आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे, ही लॅब आपली NAPL जी काय ॲक्रिकेट लॅब आहे त्यापैकी एक आहे. इथे आपल्याला योग्य दरामध्ये जे काय आपलं माती परीक्षण आहे तर ते माती परीक्षण आपल्याला अगदी योग्य दरामध्ये करून मिळणार आहे. तसेच जे काही परीक्षण आहे तर तो परीक्षणाचा अहवाल आपल्याला एकदम ऑथेंटिक मिळणार आहे. तसेच एवढेच नाही तर यामधून आपल्याला जे काही ऊस पिकासाठी महत्वाचे अन्नद्रव्य आहे, ऊस पिकाला कोणते खते द्यायचे आणि कोणते द्यायचे नाही जमिनीच्या प्रॉपर्टीनुसार, यावर देखील आपल्याला डीप मध्ये गायडन्स केले जातं. साधारणतः आपल्या लागवडीपासून ते ऊस काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन या लॅबद्वारे आपल्याला मिळत असतं. जर आपल्याला माती किंवा पाणी परीक्षण करायचं असेल तर आपण आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत संपर्क साधू शकताय. तसेच आता आपण खत व्यवस्थापनाबद्दल बोलतोय. खत व्यवस्थापनामध्ये सर्वात गरजेचा जो आहे जमिनीला ऊस लागवडीसाठी तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. तर ऑर्गॅनिक कार्बनचे स्रोत बघितले आपण तर जे काय आपले कुजणारे पदार्थ असतात, सेंद्रिय पदार्थ असतात, तर सेंद्रिय पदार्थ कुजून आपला हा ऑर्गॅनिक कार्बन तयार होत असतो. हा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला द्यायचा असेल बाहेरून तर त्यामध्ये सर्वात जो काही इफेक्टिव्ह आपला जो आहे तो म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, तुमचं गांडूळ खत घ्या किंवा तुमचं पोल्ट्री मॅन्युअर असेल, लेंडी खत वगैरे यांच्यामधून आपल्याला मिळतो. तर लागवडीपूर्वी साधारणतः आपल्याला एकरी 8 ते 10 टन तर साधारणतः 25 टनापर्यंत पण काही म्हणतात आपण खत देऊ शकताय. त्यानंतर जे काही आपल्याला शेणखत आहे तर ते पूर्णपणे कुजलेलं टाकलं गरजेचं आहे. कारण की या शेणखतामध्ये आपल्याला कुजलेलं नसेल तर मोठ्या प्रमाणामध्ये फंगल पॅथोजन बघायला मिळत असतात. तसेच जे काही आपली हुमणी अळी असेल वगैरे या देखील बघायला मिळत असतात. तसंच आणि जेव्हा आपण शेणखत टाकणार आहे ते अर्धवट कुजलेले असेल तर जमिनीमध्ये त्याच्यामध्ये जाऊन कुजण्याची प्रक्रिया होणार आहे. मग या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये जो काही नायट्रोजन आहे जमिनीमधला तो नायट्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जाणार आहे आणि तसेच तेव्हा आपली हीट पण जनरेट होणार आहेत. आता हीट पण जनरेट झाली, नायट्रोजन पण कमी, तर अशा वेळी जी काय आपल्या मेन अवस्था असते सुरुवातीच्या वाढीची अवस्था, तर वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी जरी आपले शेणखत कुजलेले नसेल तरी आपल्याला एक पर्याय उपलब्ध आहे आपल्याकडे, तो म्हणजे जे काय आपलं डॉक्टर बॅक्टोज फास्ट D4K आहे, जे काय आपलं डिकम्पोजिंग कल्चर आहे, डिकम्पोजिंग कल्चर याचा वापर आपण साधारणतः 1 एकरासाठी ड्रीपद्वारे 1 किलो याचा वापर आपण 1 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये करून जे काय आपलं शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, जे काय आपले अजून रेसिड्यू असेल तर या कुजवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतात. जेव्हा आपल्याकडे शेणखत पण अवेलेबल नाही, काही पण अवेलेबल नाही, अशा वेळी आपण जे काही ग्लोरीफर्ड ग्रीन आहे कंपोस्ट युक्त खत जे ऑलरेडी कुजलेलं आहे, जे ऑलरेडी अवेलेबल फॉर्म मध्ये आहे, ज्यामध्ये ऑलरेडी न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहेत, तर हे खत आपण जे आहे ते साधारणतः 1 टन म्हणजे साधारणतः 25 बॅग आपण याच्या वापरू शकतात. तसेच जे काही आता आपला खोडवा व्यवस्थापन असतं तर खोडवा व्यवस्थापनामध्ये आपण जे काही पाचट असतो खोडवा व्यवस्थापनासाठी हे खोडवा जेव्हा आपला ऊस तुटला जातो, ऊस तोडल्यानंतर भरपूर जण हे जे काही चिपटाच्या गाठी वगैरे बनवणारे जे असतात मल्चिंगसाठी या मशीन्सला देत असतात. दुसरं जे काय जो काही तण वगैरे आहे तण वगैरे जाळण्यासाठी किंवा त्याचे सीड्स जे आहे ते आपल्याला हे करण्यासाठी जाळून टाकत असतात आणि काही जण कुजवत असतात. परंतु जे काही आपल्याला जमीन आपल्याला वाचवायची असेल तर माझ्या मते जे काही तज्ज्ञ असतील वगैरे जे असतील अशा सर्वांच्या मते जे काही पाचट आहे तर ते आपल्या शेतात कुजवणंच अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आपण पाचट कुजवणार आहोत तर हे पाचट कुजल्यामुळे आपल्या जमिनीला जे काही ऑर्गॅनिक कार्बन मिळणार आहे त्याच प्रकारे जे जमिनीतील आपले सूक्ष्मजीव आहे सूक्ष्मजीवांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये अन्न मिळणार आहे. तेच अन्न मिळवल्यामुळे ते सूक्ष्मजीव वाढून आपल्या अन्नद्रव्यांचा अपटेक वाढणार आहे, त्याच्यात आपल्याला रिझल्ट दिसणार आहे. तर जे काही शेणखत आपलं जे काही पाचट आहे तर पाचट कुजवण्यासाठी आपण काय करू शकतो? सर्वात पहिले जे काही आपला वरंब्यावरती असेल किंवा ऊसावरती जो काही सरीवरती जो पडलेला आहे ऊस त्याचे आपल्याला पाचट सरीमध्ये लोटणं गरजेचं आहे. जे काही पाचट असेल आपलं कटावरती वगैरे आपण बघितलं वरंब्यावरती तर ते आपल्या मध्ये लोटणं गरजेचं आहे. त्यानंतर जो काय आपला पाचट आहे तर पाचावरती आपल्याला 1 बॅग युरिया म्हणजे साधारणतः 45 किलो
आणि 50 किलो सुपर फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर हे टाकल्यानंतर आपल्याला जे काय आहे तर डॉक्टर बॅक्टोज फास्ट D4K हे जे काय आपलं डिकम्पोजिंग कल्चर आहे, तर या डिकम्पोजिंग कल्चरचा आपल्याला त्यावरती गच्च फवारणी करणं गरजेचं आहे. आणि फवारणी केल्यानंतर आपल्याला साधारणतः लगेच पाणी देणं गरजेचं आहे. हे पाणी दिल्यामुळे जी काय आपली कुजण्याची प्रक्रिया आहे ती आपली लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे किंवा लवकरात होत असते. तसेच जे काय आपलं पाचट आहे तर ते पाचट आपल्याला मजुरांकडून जी काही सरी आहे सरीमध्ये तुडवून घेणं गरजेचं आहे, कारण की जे जमिनीच्या लवकर संपर्कात येईल लवकरात लवकर आपल्याला कुजण्यासाठी मदत होणार आहे. तर ऊस पीक आपण लागवड करणार आहे तर ऊस पिकाला आपल्याला माहिती खते मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतात. तर ऊस पिकाला जो काय आपण लागवडीच्या वेळी बेसल डोस देणार आहोत तर बेसल डोस मध्ये जे काय आपल्याला द्यायचं आहे ते म्हणजे आपल्याला सुरुवातीला NPK देणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण 1846 साधारणतः 50 किलो, त्यासोबत पॉलिफॉस्फेट जे आपलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश, सल्फर यांचं मिश्रण जे आहे ते आपण साधारणतः 50 किलो प्रति एकर. व त्यासोबत ऊस पिकाला आपल्याला स्ट्रेस एलिमेंट मधला सगळ्यात महत्वाचा जो गरजेचा असा तो म्हणजे सिलिकॉन. या सिलिकॉनमुळे जे काय आपलं झाडावरती स्ट्रेस येणार आहे तो स्ट्रेस दूर व्हायला मदत होणार आहे. पानांची काळोखी, पानांचा आकार, तसेच ऊसाची उगवण वगैरे हे सगळं व्हायला मदत होणार आहे. तर ऊस पिकासाठी सिलिकॉन आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी आपण ॲटोसिल 50 किलो प्रति एकर. त्यासोबत जे काय आपले अन्नद्रव्य आपण देणार आहोत ऊस पिकाला, जे काय आपण आधी ऊस पीक असेल किंवा कोणतं पीक असेल जे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेली आहे तर ते अन्नद्रव्यांचा अपटेक वाढवण्यासाठी डॉक्टर बॅक्टोज NPK गोल्ड याच्या वापराने जे काय आपला नायट्रोजन असेल, नायट्रोजन, फॉस्फरस आणि तिसरा म्हणजे आपला पोटॅश, या तिन्ही अन्नद्रव्यांचं जे काही अपटेक करण्याचं जे काही काम आहे, जे काही अवेलेबल करून देण्याचं काम आहे तो NPK गोल्ड ग्रॅन्युल्स करणार आहे. तसेच जे काही पंचम गोल्ड आहे ते आपलं मायक्रोरायझा युक्त दाणेदार खत आहे. तर हे जे काय आपल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ आहे तर हे काय करणार आहे, पांढऱ्या मुळ्यांची वाढ आपल्याला करण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत करणार आहेत. तर हा बेसल डोस टाकला तर आपल्याला एकसारखी आपली उगवण होण्यास मदत होईल, पांढऱ्या मुळ्यांची भरपूर प्रमाणात वाढ होईल आणि पुढे जाऊन आपले फुटवे जे काय आहे तर फुटवे अधिक मजबूत व सशक्त लागण्यास आपल्याला मदत होणार आहे. तसेच जे काय आपलं आहे तर पुढचं जे काही काम करायचं आहे आपल्याला ते साधारणतः आपलं 25 ते 30 दिवसानंतर लागवडीनंतर, अशा वेळी आपला ऊस लागवड करून वरती आलेला असतो, उगवण होऊन वरती आलेला असतो. तर अशा वेळी जे काय आपलं मुळा आहेत तर मुळांच्या वाढीसाठी आपल्याला IBA एकरी 4 ग्राम व त्यासोबत जे काय आपलं रूट फास्ट 98% जे काय ह्युमिक ऍसिड आहे तर ह्युमिक ऍसिडच्या आपण वापर करू शकता. या ट्रीटमेंटचा मेन उद्देश आहे ते म्हणजे आपल्या मुळांची वाढ. याने भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुळांची वाढ होईल. मुळांची वाढ झाली तर तेवढे अन्नद्रव्य अपटेक होतील आणि अन्नद्रव्य अपटेक झाले तर आपले तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फुटवे लागायला आपल्याला मदत होणार आहे. तसेच साधारणतः आपल्याला पुढचा खतांचा जो डोस आहे तर तो डोस आपल्याला आपलं जी काही लागवड आहे तोडणीनंतर आपल्याला साधारणतः 30 ते 40 दिवसांनी दुसरा खतांचा डोस देणं गरजेचं आहे. तर या अवस्थेमध्ये बघितलं तर आपली सुरुवातीची वाढीची अवस्था असते. तर या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला नायट्रोजन म्हणजेच युरिया 45 किलो प्रति एकर, त्यासोबत 24-24-0 50 किलो प्रति एकर, त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो व जी काय आपली जमिनीमध्ये हुमणी असेल, खोडकीड असेल, वाळवी असेल किंवा ज्या काही इतर शेंडेकिडीच्या अवस्था असतील जमिनीमध्ये आलेल्या, तर यासाठी आपल्याला जे काही डॉक्टर बॅक्टोज मेटा गोल्ड ग्रॅन्युअल्स जे काही मेटारायझम ॲनोसोपोलीवर आधारित आहे तर याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही आपली हुमणी आहे, खोडकीड आहे, वाळवी आहे या सर्वांचं नियंत्रण आपल्याला जागेवरती मिळण्यास मदत होणार आहे. याचा वापर आपण एकरी 4 किलो या प्रमाणामध्ये करणे गरजेचे आहे. पुढचा जो काय आपला ड्रेंचिंग किंवा ड्रिपद्वारे किंवा पाट पाडण्याद्वारे आपण देऊ शकतो ते म्हणजे
कार्बोमाइन, यामध्ये साधारणतः तुमचा 50% आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन मिळत असतो, जो आपल्या ऊस पिकासाठी अत्यंत आपण बघितलं गरजेचं आहे. तर याचा वापर आपण साधारणतः लागवडीनंतर 50 दिवसांनी किंवा जो काही आपला खोडवा आहे ऊस तोडणीनंतर 50 दिवसांनी करणं गरजेचं आहे. आणि जे काही आपलं बॅक्टो किट आहे, तर बॅक्टो किटचा वापर आपल्याला करणं देखील गरजेचं आहे. बॅक्टो किटचा वापर केला तर त्यामधून आपल्याला बघितलं तर आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया मिळतात, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, पीएसबी, केएमबी आणि मायक्रोरायझा, हे सगळे घटक आपल्याला यामधून मिळत असतात. तर यांचा वापर केला तर जे काय आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य आपण आता खत दिलेले आहे, आपला युरिया दिलेला असेल किंवा 24-24 दिलेला असेल, ही खतं दिलेली आहे. तर हे जे काही खतं आपण दिलेले, या खतांचं जे काही जमिनीमध्ये फिक्सेशन झालेलं आहे, हे फिक्सेशन दूर होऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक होण्यासाठी मदत होणार आहे. पुढचा जो काय फुटव्यांसाठी महत्वाचा जो काही द्यायचा आहे तो आपल्याला म्हणजे तोडणीनंतर 70 दिवसांनी 1261 5 किलो आणि जे काय इन्स्टाबिऑन जे काय आहे आपलं ते 1 लिटर. आता साधारणतः 2 महिने झाले किंवा 3 महिन्याच्या आसपास जी काय आपली अवस्था आहे ती म्हणजे बाळबांधणीची अवस्था. तर बाळबांधणी म्हणजे काय, साधारणतः आपली आपण त्याला बोलू शकतो हलकी भर लावणी, हलकी भर लावण्याची अवस्था. आता हलकी भर आपण केव्हा लावू शकतो, साधारणतः लागवडीनंतर आपली बघितलं तर 2 ते 3 महिन्याने आपल्याला बाळबांधणी करणं गरजेचं आहे. म्हणजे हलकी जी काय आपली भर आहे भर लावणं गरजेचं आहे. किंवा आपण त्या महिन्यामध्ये आपली उगवण वगैरे चांगली झालेली नसेल तर जेव्हा आपला ऊस साधारणतः 1 ते 1.5 फुटाचा हाईटचा होणार आहे, तर अशा वेळी आपल्याला जी काही बाळबांधणी आहे ती करणं गरजेचं आहे. पुढचं जे काय आहे तर बाळबांधणीचे फायदे आपल्याला काय काय होत असतात, तर जी काय आपण भर वगैरे लावतो तर भर लावल्यामुळे जे काय आपले जे काही उशिरा येणारे किंवा कमकुवत फुटवे आहे ते दबले जातात. त्यामुळे जे काय आपले मुख्य जे काही फुटवे आहे त्या मुख्य फुटव्यांना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्य मिळतात व त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. तसेच जे काही आपण खते दिले आहे तर ती खते दिली ती आपली मातीआड होतात आणि जी ती खते आपली मातीआड झाल्यामुळे त्यांचं व्होलटायझेशन होत नाही, लीच आउट होत नाही. ते मातीमध्ये जे काय आपले सॉइलचे पार्टिकल आहेत त्यांना चिटकून बसतात आणि ते आपल्या मुळांना सहज उपलब्ध होत असतात. आणि मेन म्हणजे जे काय आपण हे करतोय भर लावतोय तर त्यामुळे आपल्या मातीचा आधार मिळाल्याने जो काय आपला ऊस आहे तो ऊस आपला पडत नाही. तसेच जे काय आपलं तण नियंत्रण आहे तर तण नियंत्रण होण्यासाठी देखील याची मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तर बाळबांधणी करताना आपल्याला काय करायचं आहे, जे जनरली आपले तण वगैरे असतील ते आपल्याला आपल्या सरीमध्ये उपटून टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काय आपल्याकडे रिजर असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा बैलजोडी असेल तर बैलजोडीच्या साहाय्याने आपल्याला जे काही आहे तण, त्या तणावरती आपल्याला मातीची भर लावू शकता. जे काय ऊस आहे तर ऊसाच्या बुंद्याजवळ आपल्याला खतं टाकून आपण मातीची भर लावू शकतात. तर जी काही मातीची आपण बाळबांधणी करणार आहे, बाळबांधणी अगोदर आपल्याला एक डोस देणं गरजेचं आहे. तर या डोसमध्ये आपण जे काही 9-24-24 आहे ते 80 किलो, त्यासोबत युरिया 45 किलो, ॲटोसिल म्हणजे सिलिकॉन दाणेदार स्वरूपातलं 50 किलो, एनपीके गोल्ड ग्रॅन्युअल्स 4 किलो आणि पंचम गोल्ड 10 ते 25 किलो या प्रमाणामध्ये देऊ शकतात. त्यानंतर पुढची अवस्था जी येते ती आपली म्हणजे मोठ्या बांधणीची अवस्था. मोठ्या बांधणीच्या अवस्थेमध्ये आपण जे काही आपले अवस्था आहे तर ती आपली येते लागवडीनंतर साधारणपणे 4 ते 5 महिन्यांनी किंवा जेव्हा आपले कांडे सुटणं सुरू होतं तर अशा वेळी आपण जी काय आपली मोठी बांधणी आहे मोठी बांधणी करू शकतो. यामुळे काय होतं, जनरली बघितलं तर जे काय आपला ऊस आहे तर तो ऊस लोळण्याचं प्रमाण कमी बघायला मिळतं. आता जी काय आपण आपल्या ऊसाला मातीची भर लावणार आहोत, त्या मातीची भर लावल्यामुळे आपल्या ऊसाला एक प्रकारचा आधार मिळतो. त्यामुळे जेव्हा आपला वारा आला असेल किंवा हे आले असेल अशा वेळी आपला ऊस आडवा पडण्याचं किंवा लोळण्याचं प्रमाण कमी व्हायला बघायला मिळतं. तसेच अनावश्यक फुटवे म्हणजे आपले उशिरा येणारे आणि कमकुवत जे काही फुटवे असतील तर ते फुटवे आपल्याला
त्या मातीच्या भरीखाली दाबले जातात, त्यामुळे त्यांची वाढ थांबते, अनावश्यक फुटवे वाढत नाही, त्यामुळे जो मुख्य फुटवा आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य मिळतात व त्यांची वाढ होते. त्यानंतर पाणी व्यवस्थापन आपल्याला चांगलं बघायला मिळतं. जेव्हा आपण मोठी बांधणी करतो तेव्हा ती आपण खोलवर करतो. ती खोलवर केल्यामुळे जे काय आपलं पाणी आहे तर अधिक पाणी बसण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मदत होते. तसेच जे काही खते आहे, खते आपण देत असतो, ती खते माती आड होतात, त्यांचा ऱ्हास होत नाही, ते आपल्या पिकाला उपलब्ध होतात. आणि महत्वाचं म्हणजे तण नियंत्रण, तण नियंत्रणासाठी देखील हे मदत करत असतात. ही मोठी बांधणी केल्यानंतर आपल्याला खतांचा डोस देखील देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जो काही खतांचा डोस आहे, तर खतांच्या डोसमध्ये आपण 1840 साधारणतः 100 किलो, त्यासोबत युरिया 45 किलो, जो काय एमओपी आहे एमओपी 50 किलो, डॉक्टर बॅक्टोज एनपीके गोल्ड जे आपण बघितलं, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅशियम सोल्युलायझिंग बॅक्टेरिया यांचं मिश्रण आहे ते 4 किलो प्रति एकर, व जे काय आपलं पंचम गोल्ड आहे ते 10 ते 25 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये आपल्याला मोठ्या बांधणीनंतर देणं गरजेचं आहे. त्यानंतर कांडे सुटण्याच्या अवस्थेत जे काही कांडे आहेत तर ते कांडे आपल्याला अधिक लागण्यासाठी, तसेच जे काही कांडे आहे कांड्यांची लांबी वाढण्यासाठी, ऊसाची वाढ होण्यासाठी आपल्याला जे काही आपण खत दिले खतांचा अपटेक करणं गरजेचं आहे. तर यासाठी जे काय आपलं डॉक्टर बॅक्टोज ग्लुकॉन म्हणजेच ॲसिटोबॅक्टर जे आहे त्याचा वापर 2 लिटर प्रति एकर, आणि जो डॉक्टर बॅक्टोज पीएसबी म्हणजे फॉस्फरस जो काय आपण दिलेला आहे आता, तो मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक होऊन जे काय ऊस आहे त्या ऊसाचं वजन वाढण्यासाठी आपल्याला ही ऍप्लिकेशन मदत करणार आहेत. ही ऍप्लिकेशन तुम्ही ड्रीपने, जे काय आपण पाट पाणी देतो पाट पाण्याच्या सहाय्याने आपण ही ऍप्लिकेशन देऊ शकता. पुढची जी काही ऍप्लिकेशन आहे ती आपल्याला बॅक्टेरियांचीच करणं गरजेचं आहे. त्या वाढीच्या कांडेवाढीच्या अवस्थेत आपल्याला डॉक्टर बॅक्टोज पीएसबी 4K 1 किलो प्रति एकर, त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज केएमबी 4K 1 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे. या ऍप्लिकेशनचा मुख्य उद्देश जो काय आहे तो आपल्याला म्हणजे कांड्यांची साईज, कांड्यांची लांबी, तसेच जे काय आपण साखरेचं प्रमाण म्हणू शकतो, ऊसाचं वजन म्हणू शकतो, तर हे सर्व आपल्याला वाढीसाठी ही ऍप्लिकेशन मदत करणार आहे. पुढची जी काय ऍप्लिकेशन घ्यायची आहे आपल्याला ती पक्वतेच्या अवस्थेत ही ऍप्लिकेशन आपल्याला घ्यायची आहे. जो काय आपला ऊसाचं साखरेचा उतारा आहे, साखरेचा उतारा वाढण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, कांड्यांची साईज वाढण्यासाठी ही आपल्याला ऍप्लिकेशन देणं गरजेचं आहे. यामध्ये डॉक्टर बॅक्टोज ग्लुकॉन 2 लिटर प्रति एकर व जे काय आपलं केएमबी 4K आहे तर ते 1 किलो प्रति एकर. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे फवारणी व्यवस्थापन. फवारणी व्यवस्थापनाचे मेन आपले उद्देश असतात ते म्हणजे आपल्या ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात फुटवे वाढवणे आणि ऊस पिकावरचे खोडकीड असेल, खोडकिडीचं मेन नियंत्रण करणं, त्यानंतर जो काय स्ट्रेस आलेला आहे स्ट्रेस दूर करणं. तर यामध्ये जो काय आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर त्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला लागवडीनंतर 45 दिवसांनी, त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 19-19 1 किलो, त्यासोबत इन्स्टा मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर जे काही इन्स्टाफट कॉम्बी आहे हे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट हे आपल्याला घ्यायचं आहे. त्यासोबत जे काय आपले आर्थोसिलिसिक ऍसिड आहे 2%, डॉक्टर आर्थोसिल हे 250 मिली 200 लिटर पाण्यासाठी घेणं गरजेचं आहे. ही फवारणी आपण केली तर या फवारणीनंतर आपल्याला जे काय आपला ऊसाचा फुटवा आहे, फुटवा चांगला बघायला मिळेल, वाढ चांगली बघायला मिळेल. जे काय आपले पानं आहे, पानांचा आकार, रुंदी वगैरे आपल्याला सर्व याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि अधिक फुटवे देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत. पुढची जी काय आपली ऍप्लिकेशन आहे तर ते ऍप्लिकेशन आपण त्यामध्ये 1261 साधारणतः 1 किलो, त्यासोबत डॉक्टर ग्रो जे काय फुटवे आहे, फुटवे अधिक सशक्त निघण्यासाठी, मजबूत निघण्यासाठी आपल्याला डॉक्टर ग्रो 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी, जी काही खोडकीड वगैरे जे असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी आपण कोराजन म्हणजेच क्लोरॅन्ट्रिनिट्रोल 60 ते 80 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी, त्यासोबत ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी इन्स्टाबिऑन 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी व त्यासोबत 6 साधारणतः 4 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी आपण घेऊन फवारणी करू शकतात. त्यानंतरची पुढची फवारणी करायची आपल्याला साधारणतः 75 दिवसांनी. या फवारणीचा आपला उद्देश आहे की फुटवे लागून जास्तीत जास्त फुटव्यांची वाढ करणं. तर यामध्ये आपल्याला परत 1261 किंवा इथे आपण 19-19 पण घेऊ शकताय, ही सुद्धा घेऊ शकता 1 किलो.
त्यासोबत डॉक्टर ग्रो 400 मिली, जे काही आपलं मॅग्नेशियम आहे, चिलेटेड मॅग्नेशियम, जे आपलं क्लोरोफिलला अन्नद्रव्य वाढवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे, ते साधारणतः 200 ग्राम. व त्यासोबत जी काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे आणि अधिकाधिक त्याचे आपल्याला फुटवे काढायचे, तर ते फुटवे त्यांची वाढ, सशक्त वाढीसाठी आपल्याला सिक्युअर जे आहे ते 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटची आणि महत्वाची फवारणी करायची ती आपली साधारणतः लागवडीनंतर 100 दिवसांनी, जेव्हा आपली बाळबांधी वगैरे होईल तेव्हा आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट 1 किलो, 13,045 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट 1 किलो, त्यासोबत डॉक्टर ग्रो 400 मिली, इन्स्टाबिऑन 400 मिली आणि आर्थोसिलिक ऍसिड जे काही डॉक्टर आर्थोसिल आहे, तर ते आपल्याला साधारणतः 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काय आपलं पाणी व्यवस्थापन आहे, तर पाणी व्यवस्थापन आपल्याला मेन 5 स्टेपमध्ये करणं गरजेचं आहे. तर त्या काय अवस्था आहे, तर त्या अवस्था आपण बघू. पहिली म्हणजे आपली उगवणीच्या वेळेस आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. ते आपली साधारणतः बघितली तर 30 दिवसाच्या आसपास होते. नंतर फुटव्याच्या अवस्थेत पाणी असणं गरजेचं आहे. वाढीच्या अवस्थेत, नंतर तुमची कांडी सुटून पक्वता, या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काय आपलं महत्वाची कीड बघू शकतो, तर महत्वाच्या 2 किडे आपल्याला सगळ्यात जास्त प्रादुर्भाव करतात. ती म्हणजे आपली पहिली म्हणजे खोडकीड. जी खोडकीड आहे ती आपली ऊसाच्या आतमध्ये जाऊन जो काही मधला भाग आहे, मधला भाग पोखरून काढत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेंडा पिवळा पडून डेड हर्ट्स, ज्याला आपण शेंडा सुकणं म्हणू शकतो, अशी समस्या आपल्याला बघायला मिळते. हे झाल्यानंतर जे काही कोष वगैरे असतील ते जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जात असतात. त्यानंतर दुसरी म्हणजे आपली हुमणी, जी काय आपली ऊसाच्या मुळ्या वगैरे कुरतडत असते व झाडाची आपली एकसारखी वाढ होऊ देत नाही. तर यांना नियंत्रित करणं वेळेवर गरजेचं आहे. तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपण डॉक्टर बॅक्टोज मेटागोल्ड ग्रॅन्युअल्स जे आहे, मेटारायझम ॲनोसोपोलीवर आधारित जे ग्रॅन्युअल्स आहे, त्याचा एकरी 4 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वापर करून नियंत्रित करू शकतात. त्यानंतर पुढची जी काही कीड आहे ती म्हणजे लोकरी मावा, जिला आपण उले ॲफिड्स म्हणतो. हे जे काही उले ॲफिड्स आहेत ते आपल्या पानामधून जे काही अन्नद्रव्य आहे ते आपलं सेल्स आहे, आपलं जे काही सेलमधील जो सॅप्स आहे तो सॅप सक करून घेत असतात, शोषून घेत असतात व मोठ्या प्रमाणामध्ये इजा करत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे काही व्हर्टिसिलियम लॅकेनीवर आधारित जे काही डॉक्टर बॅक्टोज व्हर्टिगो 4K आहे, तर याचा वापर आपल्याला 1.5 ते 2 ग्राम साधारणतः आपल्याला तो घ्यायचा आहे, 1 ते 2 ग्राम. त्यानंतर किंवा ते नसेल तर व्हर्टिसिलियम लॅकेनी, बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझम ॲनोसोपोली असे 3 काही ज्या एंटोमोपॅथोजेनिक फंगस आहे, तर यांच्यावर आधारित डॉक्टर बॅक्टोज व्हीएम 4K ते 1 ते 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे काय आपलं ऊस पीक आहे, ऊस पिकाचं आपण लागवडीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन बघितलेलं आहे. जर कोणाला काही समस्या असेल किंवा तुम्हाला ऊस पिकाचं संपूर्ण मार्गदर्शन लागत असेल किंवा इतर पिकांचे देखील मार्गदर्शन लागत असेल, तर जे काही आमचे ॲप्लिकेशन आहेत आनंद क्रॉप गुरु, यावरती तुम्हाला जवळपास 87 पिकांचे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन उपलब्ध आहे. यामध्ये तुमचे फळपिके असतील, भाजीपाला पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील, तुमचे तृणधान्य पिके असतील, सिरियल क्रॉप्स असेल, पल्सेस असेल किंवा तुमचे मसाल्याचे पिकं असतील, जे काय आपल्या भारतामध्ये पिके लावले जातात, यांचं मार्गदर्शन आपल्याला मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती या 4 लँग्वेजमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. या ॲपवरती तुम्हाला जनरली जो काय आपण प्लॉट रजिस्टर केला आहे, तर त्या प्लॉटवरती आपल्याला 24/7 जे काही तज्ज्ञ आहे, ॲग्रोनॉमिस्ट आहे, यांचे मार्गदर्शन मिळते. तसेच जे काही आपल्याला समस्या असेल तिचा आपण फोटो पाठवला तर आपल्याला यावरती त्वरित आपल्याला असं उत्तर देखील मिळत असतं. तर आजच प्ले स्टोअरवरती जाऊन जे काय आपलं आनंद क्रॉप गुरु ॲप्लिकेशन आहे ते आजच डाउनलोड करून घ्या. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, आपण अजून आमच्या चॅनलला आनंद ॲग्रो केअरचं जे काही यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे काही नवीन नवीन आपले व्हिडिओ येणार आहेत तर त्या व्हिडिओचं तुम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी मदत होईल. तसेच जे काही आनंद ॲग्रो केअरचे इतर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत यांना देखील फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि दुसऱ्यांना देखील पाठवा. धन्यवाद.